मला माझी एकच विनंती आहे की मामा सगळ्यांना पास करा पाहिजे. सो हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. तर गाईज आज ब्लॉग करायचं कारण असं आहे की आता अकाउंटचा पेपर आज गाडी घेऊन जातो आहे. ओमकार आहे अमरेश्वरी माझ्यासोबत. तिथनं आम्ही मित्र जाणार आहोत बसनी, गाडीने नेणार आहे खाली. तर आज अकाउंटचा पेपर आहे, तर बघू कसा काय पेपर जातो ते पण सांगतो. आणि सर्व मित्र एकत्र येणार आहोत. आणि ब्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर गाईज आता आम्ही DPG कॉलेजची आलेला आहे. तर पोरं बसलेत, अभ्यास करतायत. सर्व पोरं आहेत, अर्धे पोरी तिकडे आहेत आणि पोरं इथं अभ्यास करतायत. आणि पुस्तकाला कवरच नाही माझ्या बघा. नाही हिरो राखणला ठेवलाय कोंबडा. ऋग्वेदनी भरपूर अभ्यास केला ना आज. सोमपालंडी जरा बिझी आहे म्हणून, तर नाही तर तो त्याने काहीतरी सांगितलं असता. म्हणजे अभ्यास करतोय, वर्षात नाही एकदा अभ्यास करणारे विद्यार्थी इकडे सगळे आहेत. ऋग्वेद मध्ये माझी एकच विनंती आहे की मामा सगळ्यांना पास करा पाहिजे. जास्त नाही, फक्त 15 मार्क पाडले ना बस. काय 15 बस झाली? 18 दिली, 17 दिली काय असेल ना? काही नाही, ते ग बसते नाही. तू काय बोलत होतास? अभ्यास करतोय, वर्षात नाही एकदा कधीतरी कॉलेजला येतो आणि अभ्यास करते. का पार्ट फर्स्ट 5 सेकंड इकडे आहे. हा पुस्तक माहिती कुणाचा आहे? कुणाचा? माझाच आहे. अहो इकडे हिरोईनला दाखव जरा. हिरोईन नाही, तो कोंबडा ठेवला आहे राखण्याला. काही जास्त पेपर आहे आणि पेपर आता बघतो कसा काय जातो. चांगला जाऊ दे, असा काही एवढा विषय नाही. 15 मार्क पडले बस झाले पेपराला. अकाउंटचा पेपर आहे, एवढा काही जास्त आमचं काय अपेक्षा नाही आहेत पोरांचं. पण तुम्हाला वाटतात काय अपेक्षा असतील यांच्याकडनं? 15 मार्क पोरांना ग्रेस मार्क भेटले पाहिजे. किती म्हटलं तरी 20 मार्क तरी पोरांना ग्रेस मार्क पाहिजे. तुमचं काय मत? अरे 20 मार्क भरपूर झाली, भरपूर. बरोबर, बिल ऑफ एक्सचेंज 35च्या वर पडू दे फक्त बस. 35च्या वर भरपूर झाले आमच्यासाठी. तर गाईज पूर्ण ब्लॉग बघा नक्की आणि सबस्क्राईब करा. नंतर मला पण फॉलो करा. म्हणून सर्च केलं तरी मला ID पाठवतो. मी फेमस आहे तसं. त्याची आणि बघा काहीतरी कांड करायलाच लागेल. त्यांचा अभ्यास बघा. कसं करायचं माहिती आहे की एक शायरी होऊन जाऊ दे. रोहित एक शायरी. अरे बोल ना एक. नाही बोल ना एक शायरी. ये इकडे बोल. फेमस असेल. अरे म्हणून तर सांगते ये. अरे लास्टचा दिवस आहे. ही आज मी फाडून टाकणार. आज फाडून टाकलं. आताच मुंबईला आमची लॅबिनेशन केलेली आहे, त्यामुळे आम्ही काय करू शकत नाही. लॅबिनेशन मग काय लॅबिलेशन ना. लॅबिलेशन काय जा रोशन आहे. रोशन आज किती पेपर लिहिणार आहेस? बघू, अजून ठरला नाही. पेपर वरती बघू. अकाउंटचा पेपर आहे. टॉपर, कॉलेज टॉपर. काय तू आहेस टॉपर आमच्या इकडचा? 11वी पासूनचा टॉपर आहे हा. मी रात्री झोपला नाही, मला मेसेज करतोय. गाईज आपला एडिटर रोहित फागे कधी पण आम्हाला टायमिंग भेटला की भाऊ आपल्याला रील बिल बनवून देतो. आणि हाय कार्तिक सावंत भाऊ बघा पेपर चालू आहे आणि गेम खेळतोय गाडीचा कुठल्या. काय दिवस आले भाई. आणि काय मग आज किती पडतील? आज बघू पेपर आज फाडून आपल्याला पेपर लायकी नाही दाखवत, आपल्याला ब्लॉग लायकी दाखवतो. ब्लॉग आम्हाला लायकी दाखवतो. अभ्यास करतोय परत ठोकला. कॅमेरा उडवला गाडी. मला वाटतं स्ट्रीमिंग करेल काही दिवसांनी त्याची. 10:30 वाजता आलेत आणि पोरं आता इथं जमा झाले सर्व. पेन पाहिजे. सर्व पोरं आता जात आहेत. तर गाईज आत्ताच पेपर देऊन आलो आहे. अकाउंटचा पेपर आता गेला, जरा चांगला लिहिला आहे तसा, काय एवढा पण नाही लिहिला आहे. तर बघू किती मार्क पडत आहेत.
तिथं ब्लॉग काही करायला जमला नाही, कारण की गर्दी खूप होती, पोरं बिरं सुटली लगेच. मग कंटाळा आलेला ब्लॉग करायला पण पेपर लिहून. तर घरी आलो, म्हटलं जरा करतो ब्लॉग. पेपर होता, मग आता काय बघू जरा काय पेपर लिहिलं तसा तरी 20-30 मार्काचं लिहिलं आहे. तर बघू किती पडत आहेत. तर काही जाता गेलेलो रेशनिंग आणायचा होता घरचा, तर रेशनिंग आणायला गेलेलो. आपल्यासोबत आहे ओंकार आहे. ओंकार पण खूप दिवसांनी ब्लॉगला, खूप दिवसांनी आलात ना? हो, खूप दिवसांनी ब्लॉगला आला आहे. मीच खूप दिवसांनी ब्लॉग केला आहे. तर टाईम पण नव्हता, आता पेपर होते नंतर टाईम नाही भेटला. तर आता पेपर संपले आहेत, तर ब्लॉग जरा मी आठवड्यातनं 2 तरी ब्लॉग टाकेन. तर ब्लॉग नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. काय इकडं नवीन पूल होतोय तयार, आता काम चालू आहे. तर काही दिवसात नवीन पूल तयार होईल. तुम्हाला माहीत असेल, ज्यांनी पहिले ब्लॉग बघितले नाहीत त्यांना माहीत असेल हा इथला पूल. आणि काय रेशनिंगचे तांदूळ आणि आपली मराठी शाळा आपली, आणि इकडं ग्रामपंचायत आहे. सो अब जाएंगे हम घर में. सो गाइस अब देखो उन्हाचे किरणे बघा कसे वाटतात. किरण हो का, इकडं खतरनाक किरण पडलेत उन्हाचे. आणि आपली गोरदवाडी, तो रोड बघा काय झाला आहे. रोडची अख्खी वाट लागली, तरी पण पोरं गाड्या चालवतात, यांना समजत नाही. बिडाल गाड्यानं वापस. आणि आपला बोरदवाडीचा दिसणार नाही नीट, काय तो बोलतात पोस्टर. आणि इकडं होती आपली, आपलं घर आहे इकडं. देखो गाईस, सूर्यकिरणे बघा कसे पडलेत, खतरनाक पडलेत संध्याकाळच्या वातावरणात. काय इकडे एक घर आहे.